नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून मान्सून शनिवारी म्हणजेच 30 मे रोजी केरळच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। शनिवारी मान्सून लक्षद्वीप परिसर, कोमोरिन क्षेत्र म्हणजेच कन्याकुमारी जवळील समुद्र भाग, अरबी समुद्राचा नैऋत्य व आग्नेय भाग आणि बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, मध्य तसंच ईशान्य भागापर्यंत पुढे सरकलाय। तर पुढील 4 ते 5 दिवसात मान्सून अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये, लक्षद्वीप बेटांमध्ये, केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात तसंच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य भागातील आणखी काही क्षेत्रांपर्यंत मजल मारण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। राज्यात विविध भागात उन्हाच्या चटक्यासह उकाडा कायम आहे, तर काही भागात ढगाळ वातावरणासह पूर्व मोसमी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत। विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर कोकणात उष्णतेच्या चटक्यासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। आज विदर्भात चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे। तर उर्वरित भागात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे, तर जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज असून पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलके सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे। तर उर्वरित भागात कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। तर कोकणात पालघर जिल्ह्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या पावसाची किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।